हरि ओम नमो भगवते सद्गुरु स्वामी रघुनाथ सद्गुरु स्वामी रघुनाथ वासुदेव 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 हरे तिचं बसा ना साईडला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
संतांचे
याला म्हणतात आमच्याकडे येळाला केळं वण सगळं तिथं मिळतं. यांना कोण शांत करणार? असू द्या. स्त्री जन्म म्हणून नवावे उदास साधू संत ऐसे केले जणी संतांच्या घरची दासी मी अंकिली विठोबाने दिली प्रेम कळा विदुर सात्विक माझी कुळीचा अंगीकार त्याचा केला देवे ऋषींची ही कुळे उच्चारली जेने स्वर्गावरी तेने वस्ती केली संतांच्या घरची दासी मी अंकिली विठोबाने दिली प्रेम कळा नामयाची जणी भक्तीचे सादर नामयाची जणी भक्तीचे सादर माझे ते साचार विटेवरी संतांच्या घरची दासी मी अंकिली विठोबाने दिली प्रेम कळा विठ्ठल समचरण सरोजम साम्रणी लांबुदाबं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्परिदः प्रदिशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत सगळे यातच आले हे की नाही श्री जन्म म्हणून न भावे उदास साधू संत ऐसे केली जणी संतांच्या घरची दासी मी अंकिली विठोबाने दिली प्रेम कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्यांच्या घरी ज्यांच्या हाताने भगवंत जेवतो आपल्या स्वप्नात सुद्धा येत तुमचा आला रोज आपण काय करतो बाबा किती वर्ष गेले परमार्थात आयुष्य गेलं पण देव काही स्वप्नात सुद्धा येत तुमचा आला येत नाही मग स्वतः भगवंत ज्यांच्या हाताने काय करतो तुमच्या हाताने जेवतो का नाही कुणाचाच जेवत नाही आपण जेव घालतच नाही कोण कहते भगवान खाते नहीं बेर शबरी के जैसे खिलाते नहीं पण ज्यांच्या हाताने भगवंताने स्वतः जेवावं असे भगवंताचे प्राणप्रिय असणारे माझे नामदेवराय आणि त्या नामदेवरायांच्या घरी 14 माणसाच्या कुटुंबाचं काम करणारी जी स्वतःला नामदेवरायांची दासी म्हणून घेते अशी आमची स्त्री वर्गातली संत असणारी 3 क्रमांकाची संत वर्गातली स्त्री संत वर्गातली 3ऱ्या क्रमांकाची मग पहिल्या 2 संत मीराबाई आणि संत 2ऱ्या क्रमांकाच्या संत मीराबाई आणि प्रथम क्रमांकाच्या कोणे तर माझ्या राधा राणी असणाऱ्या ज्यांनी शुकाचार्यांसारखे जे माणसं म्हणतात आम्हाला बायकांचा वाराही चालत नाही त्यांनी ऐकावं की जी स्त्री संत आहे ती राधा राणी आहे आणि ती राधा राणी जे शुकाचार्य जन्माला येतानाच 16 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले
आणि जन्माला आल्यानंतर नाळ गळ्यामध्ये घेऊन जे वनामध्ये मार्गस्थ झाले, ज्यांना स्त्री आणि पुरुषातला भेदही कळत नव्हता, आणि त्या शुकाचार्यांची गुरु म्हणजे कोण आहे तर राधाराणी आहे. हे माझ्या बगलेतलं काढून बाजारात मांडणार नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की शुकाचार्यांच्या गुरु कोण आहे राधाराणी. तर ह्या ज्या स्त्री वर्ग आहे आणि या स्त्री वर्गामधल्या तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या संत आहेत त्या माझ्या जनाबाई, त्या नामदेवरायांच्या घरची स्वतःला दासी म्हणून घेतात. आणि त्या जनाबाई या अभंगामधून वर्णन करतात की स्त्री जन्म म्हणून न भावे उदास त्या जनाबाईंचा हा 5 चरणाचा अभंग आज जी तुमची कुळदेवतेची पूजा आहे त्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला आहे. आता तुम्ही म्हणाल बाईला लय गडबड दिसती, काय करणार. यांनी 10 दिवस फार फार तर 10-15 दिवस अगोदर तुम्ही मला कार्यक्रमासाठी सांगितलं, आणि 2 वर्षापासून ज्या माणसांनी तारीख घेतली ते बिचारे वाट बघतात. आता जाणं गरजेचं आहे, कारण ज्यांनी मला चोरवण्यातून सांगितलं, आमचे अरविंद काका आहेत तिकडे उभे, त्यांच्याकडून मला फोन आला, पण त्यांना चोरवण्यातून माझं नाव सुचवण्यात आलं. बाबा 7 वर्ष झाले कोकणात फिरताना, पण कोकण अशी गोष्ट आहे जेवढी फिरली तेवढी कमीच. आणि या भूमीची एक गोष्ट अशी आहे की इथे मातीच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताने कलाकार निर्माण केलेले आहे. या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे या कोकण भूमीचं की ते प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये कलाकार. आमच्या वरती घाटावरती माणसाला घासावी लागते. जसं मृदंगाचार्य तयार व्हायचा असेल तर शरीरातल्या रक्ताचं घामाच्या स्वरूपात 24 तास प्रॅक्टिस करून है की नाही, मग त्या मेलेल्या जनावराच्या चामडीमधून असा आवाज, सुंदर आवाज आपण काढू शकतो. तसं आमचं आहे, आम्हाला संघर्ष करावा लागतो. पण कला ही या भगवंताने, ह्या काळकाई मातेने तुम्हाला जन्मापासूनच दिलेली आहे. त्या काळकाई मातेचे कारण परमार्थ वाटतो तितका सोपा. आता लोक म्हणतात आपल्याला, काय यांना धोतर लावलं, टोपी घातली, दुसऱ्या तिथं जाऊन जेवलं, झाला कारभार. असं नाहीये महाराज. भक्ती तो कठीण शुळावरील कोळी, वेगळा तो हरी विरळा जाणे. अतिशय कठीण असणारी भक्ती आहे. आणि आज तुमच्या इथे या काळकाई मातेच्या पूजेनिमित्त आणि तसंच तुमच्या इथे सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला कीर्तनासाठी बोलवलेला आहे. त्या निमित्ताने निवडलेला अभंग, हा अभंगाचा परिचय, तुमचा परिहार आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्येच आल्या. विठ्ठल तुम्ही म्हणाल कुळदेवतेची पूजा आहे, मग जो अभ्यासू माणूस आहे जुने ते काय म्हणणार, पूजेचं कीर्तन असल्यावर मेलेल्याचा अभंग घेऊन चालत नाही का. तर तिथं चालतं का पूजेच्या ठिकाणी शेवटचा दिस गोड व्हावा असं म्हणून असं चालत नाही. तिथं काय घ्यावं लागतं, कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. पण आता दरवर्षी कुळदेवतीची पूजा तुमच्याकडं असती का. मग दरवर्षी पूजा असताना बरेच कीर्तनकार हा अभंग घेत असतील. म्हणून म्हटलं, ज्या काळकाईची, जी काळावरच्या जबड्यावरती मानेवरती पाय देऊन जी आदिशक्ती काळकाई, काळालाही मागे पाडणारी जी काळकाई माता आहे ती कोण आहे, एक स्त्री आहे. या जगाला निर्माण करणारी एक स्त्री आहे, या जगाला जन्म देणारी एक स्त्री आहे. आदिशक्ती एक स्त्री आहे, जगाला घडवणारी एक स्त्री आहे. सर्व काही तुमचं पूजेला बसताना सुद्धा बाई तुम्हाला लागते. जे म्हणून स्त्री शिवाय तुमचं पानही हलत. आंघोळ केल्यानंतर कपडे कुठे आहेत याच्यासाठी शोधायला सुद्धा तुम्हाला काय लागते. मग जी काळकाई माता आहे ती प्रत्येक घरामध्ये जाऊ शकत नाही. ती कुठे आहे, मंदिरामध्ये तिचं वास्तव्य आहे. म्हणून तिने काय केलेलं, स्त्रीला जन्माला घातलेला आहे. म्हणून त्या काळकाई मातेच्या पूजेच्या निमित्ताने स्त्री विषयी वर्णन करणारा अभंग, जनाबाईंचा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल जनाबाई कशा आहेत, त्या तुमच्या आमच्या सारख्या सुखातल्या नाहीत. कीर्तनाला जर पंखा नसला तर घाम फुटतो बाबा, की त्रास होतो. पण जनाबाईंचं असं आयुष्य नव्हतं.
त्या 5 वर्षाच्या जनाबाई ज्या वेळेला झाल्या त्या वेळेला आई वडील कुठं गेले? विठ्ठल विठ्ठल ये बाई ये, थोडा वेळ ये, आहे की नाही? तासभर ये, नंतर गेली तरी हो. हा. करा बाबा, चालू करा एकदा. हा, माझा आवाज येत होता ना तुम्हाला? तसा माझा आवाज मोठा आहे, हा नसला तरी मी पुरू शकते तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचा अभंग आहे त्या जनाबाई कोण आहेत? त्या खालच्या वर्गातल्या असणाऱ्या गंगाखेडच्या माझ्या जनाबाई, 90च्या वयामध्ये आई वडिलांना झालेलं अपत्य. त्या जनाबाई 5 वर्षाच्या वयामध्ये पंढरपूरला आल्या. आई वडील वयस्कर झाले. भगवंताला पाहून जनाबाई आई वडिलांना म्हणतात, मला घरी यायचं नाही, कारण आमचं भूत एकदा जर लागलं तर ते उतरत. एक तर पंढरीचं भूत लागतं का? कुणालाही ते लागत नाही, आणि ज्याला लागलं त्याला ते सुटत. हा, मग तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. जनाबाईने भगवंताला पाहिल्याच्या नंतर भगवंताच्या प्रेमामध्ये त्या, आता मला पंढरपूर सोडून घरी यायचं नाही. त्या वाळवंटामध्ये त्या बसल्या. त्याच ठिकाणी त्यांची आई वडील मृत पावले. घाईघाईने सांगते, कारण लवकर स्टेशनला पोहोचायचंय ना. हा, मग त्या जनाबाईंना तिथं रडताना पाहिलं. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर दामाजी पंत नामदेवरायांचे वडील त्या ठिकाणी स्नानासाठी गेले असताना त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी 5 वर्षाचं लेकरू रडतंय. मग त्या जनाबाईला विचारतात, अगं बाई तू कोण, कुठली, कशासाठी आली? त्या वेळेला जनाबाई उत्तर देतात, हा मग तुझं कोण नाहीये का? त्यावेळेला जनाबाई म्हणतात, माय बाप मेले दोन्ही, मागे नाही उरले कोणी. जरा थाप टाक बरं. मागे नाही उरले कोणी, मागे नाही उरले कोणी. आता माझं मागे कुणीही उरलेलं नाही. तिला घेऊन जातात महाराज. आणि ती जनाबाई किती माणसाचं कुटुंब सांभाळते? 14 माणसाचं कुटुंबाच्या जनाबाईने दळण कांडण एवढंच नाही, काय काय करावं, तर सगळं काही कार्य करत असताना भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. तिथंच होती ना माझी गाडी. मग त्या जनाबाईला भगवंत काय करत होता? की नाही, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा. तुमच्याकडच्या बाया म्हणतात का ओव्या? जुन्या म्हणत असतील तुमच्या पत्न्यांपर्यंत. आता बाळाला झोका देताना सुद्धा ऐकलंय तुम्ही? नाही. त्या काय म्हणतात झोका देताना? हड कुत्र्या हड. त्याची जन्मभर तुम्हाला कळलं नाही का? बाळाला झोपी घालताना त्या काय म्हणतात? हड कुत्र्या. म्हणजे जे पाळण्यात झोपलंय त्याची जन्मभर. आता जर सुना म्हणतात काय गाणं? खरं सांगा, म्हणतात त्या एक तर त्याला मोबाईल देतात, नाही तर टीव्ही लावून देतात गाणे म्हणत. पूर्वीच्या ज्या वेळेला आई साहेब माझ्या राजाला झोपी घालतात त्यावेळेला आई साहेब गाणं म्हणतात, गुणी बाळ असा जाग शिकारे वाया, तू निज रे निज शिवराया, तो तिकडे अफजल खान, हा इकडे सिद्धी जवान, कधी जाशील रे बात्यांना धराया, तू निज रे निज शिवराया. ज्या वेळेला हे गाणे बाळाला झोपी घालताना म्हटल्या जातात त्यावेळेला 14 वर्षाच्या वयामध्ये स्वराज्याचं तोरण बांधल्या जात ना. नाही तर मग जन्मभर हड कुत्र्या हड कुत्र्या हड कुत्र्या असंच चालू राहतो. मग गाणं म्हणणं किती गरजेचं आहे. गाणं कोणतंही म्हणावं, फक्त ते देवापर्यंत गेलं पाहिजे, है की नाही. तुम्ही काळकाईची पूजा ठेवली, मग तुम्ही सुवेळ सुदी
भक्तीचा गोंधळ मांडला वो, ज्ञान वैराग्याचा वरती फुलवारा बांधला वो. हे जरी म्हटलं तरी चालतं, तुम्ही म्हटलं पाहिजे. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाही तुला. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाही तुला. नाचा, आम्ही टाळ्या सुद्धा वाजवायचा नाही ना, असं तुम्हीच म्हणताय. बघा को आता हे असं साधन आहे महाराज, जिनं ज्याने पुण्य केलं ते त्याच्याच पडतं. ही संपत्ती अशी आहे की बापाची आहे पोराला मिळत असं इथे चालत. इथं तुम्हीच करायचं आणि तुम्हीच ते पदरामध्ये पाडून. नाही सत्वर आई गे भवानी आई आलं तर तिला हे विचारतं गारा डोंगराची हवा नाहीला. नाही आलं कसं सांगू तुला येणं बाई ग, तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला. सांग निरोप माझा त्या माता माऊली हरणीला. हाक कशी मारा ना, आईला कशी हाक मारा ती ओ देते. तिथं हेच नाही पाहिजे जय 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 जाम तिथं दोष गृहीत गुणा. वेद श्रुती वर्णन करतात संस्कृत भागवत मध्ये. तमसी यदात्मा समवरुद समस्त भग अगजगदोक्त सामकिल शक्य बोधकते. नाही संस्कृत आलं तरी सुद्धा देवाला फक्त काय पाहिजे, काय भाव आहे का तुमच्याकडं? शेजारचा बाजारचा आहे भाव, भाव आहे काय बाबा? शेजारचा भाव कोणता भाव? भावे वीर भक्ती भक्ती सरका पुढं पुढं सरका. आपल्या इथं असं आहे, माणसं हळदीला पुढं कीर्तनाला. कोकणाचं वैशिष्ट्य आहे. भगवंत म्हणतो भाव का भूका हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. तू थाप टाकत रहा बाबा म्हणजे मी सुना ना. भाव बिन जो कुछ भी लेवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी होता मुझे स्वीकार है. म्हणून तर भीष्माचार्य ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भाव आहे आणि शेवटचा जैसा भाव दयाची जैसा भाव मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. म्हणून तर ज्या वेळेला 52 बाणांच्या शय्येवर भीष्माचार्य पडले आणि भाव शुद्ध झाला, त्या वेळेला भीष्माचार्य भगवंताला म्हणतात देवा इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. देवा उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. असा भाव आपला कधी. मी काय विचारलं होतं,
स्वप्नात तरी तुमचा आला. दरवर्षी पालखी नाचवता, देवी येते का? अंगात येते महाराज, येते का? असे होतं का? तुमच्याकडे आहे का हा प्रकार? आहे? सांगा ना काहीतरी. आहे ना? मला सांगा, तिला कुणाचं चांग भेटत नाही. जिने ब्रह्मांड निर्माण केलं, तिला तुमच्या आमच्या अंगात यायची काय गरज आहे? हे एवढं स्वच्छ आहे, ह्याला किती छिद्र आहे? 9 छिद्र आहेत ना. 2, 4, 6, 7, 2, 9. ही अशी गाडी आहे जी गाडी कुठं पंक्चर होईल सांगता येत. ही घोंगडी अशी आहे ना. भगवंताला म्हणतात संत, देवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी गाडी कुठं पंक्चर होईल सांगता येत नाही. तुझी सगुणाची बाज निर्गुणाची शेज, सगुणाची बाज सावळी विराज कृष्णामूर्ती. कशी आहे? तसं आपलं आहे का? आपलं मळमूत्राचा बाधावर कीटकांचा अशी आपली घोंगडी आहे. मन तरी सुद्धा या मना आपण देव आपल्या अंगात, देव अंगात नाही आला पाहिजे. देव कुठं आला पाहिजे? मन मंदिरामध्ये. पण तुमचं मन इथं बसून, यांचे मन मुंबईला पटकन जाऊन येतात. बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, बहु चंचल चपळ, बहु चंचल चालू राहू द्या. कसं म्हणे? जाता येता इथं बसल्या 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 लगेच खेळला जाऊन गेला. जाता येता न लगे वेळ, बहु मग हे म्हण इकडं तिकडं पडण्यापेक्षा त्याला म्हटलं पाहिजे, ऐक रे मना तुझा स्वैताचा खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. कारण तुझे धावणे मला वेदना, माझी मना जरा थांबना. थांबतात बघा. ओळखू कसे मी तुझे तू, तुझे धावणे मला वेदना. मन पळालं की वेदना कुणाला होतात? तुझे धावणे मला वेदना. म्हणून हे मन काय केलं पाहिजे? वर्षातून एकदा पूजा घालतो, पण सतत ती जगदंबा कुठं पाहिजे? मग आपण कधी बसवतो? प्रश्न विचारला होता एकच, देव अंतःकरणामध्ये राहतो का? तुमच्या येतो का? स्वप्नात येतो? आला काय?
आमच्या बायकांना लवकर प्राप्त होतो महाराज. पण आपलं कसं आहे, हा देव झाला की तो देव. आपलं वैराग्य अतिशय नीच मनाचं आहे. कसं आहे बघा, स्मशानामध्ये एखादा मयत घेऊन गेल्याच्या नंतर मयत जाळून आला, आंघोळ झाली, आपलं वैराग्य संपलं ना. मग आपलं मन 10 देव मनात ठेवतं, एक नवरा आपल्याला चालत. तुकोबारायांनी असं देव बदलण्याला काय म्हटलं माहितीये? ज्याप्रमाणे एखादी व्यभिचारी स्त्री पुरुष बदलत असते, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, वेळा काळानुसार जर तुम्ही तुमचा देव बदलत असाल तर तुम्ही कुणासारखे आहे? त्या व्यभिचारी स्त्री सारखे. मी माझ्या मनाचं नाही सांगत. कीर्तनकाराने जरा परखड बोललं पाहिजे. तोंड धरून चोंबडेपणा करून जो कीर्तन करतो तो कीर्तन करत नाही, तो पैसे कमवण्यासाठी धंदा करतो. तुकोबाराय म्हणतात, धंदा करा पण तुका म्हणे खरे बोलू. कारण कशासाठी आहे? जे समाजाला समजत नाही किंवा ज्या गोष्टीपासून समाज दूर झालाय त्या गोष्टी समाजाला अत्यंत पुराव्यासहित परखड पद्धतीने मांडून देण्याचं स्थान म्हणजे काय आहे? पण कीर्तनात आता अभंग आणि ओव्या आणि श्लोकाशिवाय सगळी गाणी असतात. तुमच्या वेळेला असं नव्हतं. एकदा फडकर, मी फडकरांच्या घरातली आहे, माझे गुरुवर्य भुले बाबांचे शिष्य, पांडुरंग बाबा भुले. म्हणून हे जे बोलणं आहे ना, हे त्यांचं आहे. आमचे गाथा मंदिरवाले पांडुरंग बाबा भुले, त्यांचे एक शिष्य माझे गुरुजी, मुळात संन्यासी. मग पूर्वीचे जे वैद्य बाबा असतील, सदानंद गुरुजी असतील किंवा कुरेकर बाबा, आता फक्त ते जुन्यामधले मोठे बाबा, विठ्ठल बाबा सगळे गेले. पण जे तुम्ही पूजेला कीर्तन ठेवलंय, पण तुम्हाला नाचून दाखवणं म्हणजे कीर्तन चांग होय अंग. मग ते कीर्तन चांग कधी होईल? ज्या वेळेला भगवंताला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये बसवाल. म्हणून फक्त पूजेच्या दिवशी भगवंताला, त्या जगदंबेला, त्या अंबिकेला, त्या चढणी केलेला काला, त्या महाकालीला तुमच्या हृदयात आणायचं. तरी सुद्धा एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही तिला मन मंदिरामध्ये बसवत नाही. देवालयात कितीही पूजा केली, कितीही फुलं वाहिले, कितीही पैसे वाहिले, तरी देव पावणार आहे का? पाव म्हटल्यानं पावणार. गाडगे बाबांचा सुंदर अभंग आहे, पाव म्हटल्यानं पावणार नाही ग देव बाजारचा भाजीपाला. मग तो कसा पावतो? घरातून सगळे बाहेर जावे, आहे की नाही? घरामध्ये एकटं असावं. स्त्री असेल, पुरुष असेल, स्त्री असेल तर नवरा कामाला गेला, मुलं शाळेत गेले, सगळे बाहेर गेल्याच्या नंतर देवाच्या समोर बसावं, घर सगळी दारं लावून घ्यावी आणि त्या जगदंबेला म्हणावं, त्या पांडुरंगाला म्हणावं, देवा हरिया हो हृदय मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, माया सासूचा नाही पत्ता, नष्ट झाला श्याम मता. आणि जो माझा कामरूपी नवरा आहे, काम भरतार गेले दुरी, नाही कोणी दुसरे घरी. तुम्ही म्हणता का असं? म्हणता काय करो? नाही ना, खरंच बोला गड्या. म्हणता तुम्हाला कुठं वेळ आहे बाबा मुंबईकरांना? तुमचं जीवन म्हणजे मशीन गन सारखं आहे की नाही? एकदा बटन दाबलं, स्टार्ट झाली की झालं. त्या भगवंताला म्हणावं, देवा अरे हे हृदय कमळ जे तू मला दिलेलं आहेस, याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार काहीच राहू देऊ नको. हे तुझं स्थान आहे, तू ये. आणि मग एवढं प्रेम भगवंतावर केल्याच्या नंतर, जगदंबेवर केल्याच्या नंतर तिने यावं, हृदयामध्ये बसावं. आणि देव ज्या वेळेला हृदयातून जातो, वेळ झाल्याच्या नंतर काकड्याची, त्यावेळेला देवाला म्हटलं पाहिजे, देवा आज जाने की जिद ना करो. कसंही म्हणा ना,
ती गोपीगीत आणि त्या गोपीगीतामध्ये 21 श्लोकांचं गोपीगीत आणि त्या गोपीगीतामध्ये राजा परीक्षितीला शुकाचार्य म्हणतात, राजा गोपिका भगवंताला म्हणतात, जयत इंदिरा शश्वदत्रहि दैत्यद्रोषतां दीक्षुतावका स्वयि धृता सवस्त्वं विजन्वते यत्ते सुजात चरणाम्बुरुं स्नेषु भीताशनैद धीमहि कर्कशेषु. देवा, शुकाचार्य म्हणतात त्यांचं रडणं सुद्धा सुस्वरामध्ये, आपलं गाणं सुद्धा स्वरात येत आणि गोपिका भगवंतासाठी रडतात, देवासाठी रडणं ज्याचं आहे त्याचं रडणं सुद्धा कसं आहे, सुस्वरामध्ये आहे. म्हणून काय केलं पाहिजे, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन. मग जनाबाई म्हणतात, तुम्ही बघा खेडच्या एखाद्या भरणे नाक्यामध्ये तुम्ही दिवसभर उभे राहिले, सगळे पुरुष मंडळी, सगळे तुम्हाला कोण विचारणार आहे का कुठं जायचंय, कशाला उभं राहायला? खरं सांगा, विचारणार आहे कोण? विचारणार आहे तुम्हाला? कोणीही विचारत. बायकोला पण जर गरज लागली तर ती तुम्हाला फोन करते, तुम्हाला कोणी विचारत. त्याच ठिकाणी एखादी स्त्री जर 10 मिनिटं उभं राहिली तर सगळे लोक टकामका बघितल्याशिवाय राहत. मग जनाबाई महाराज म्हणतात, कशाला घाबरता? जर तुम्ही तुमचा परमार्थामध्ये नीट आहे, तुम्ही तुमचा परमार्थ नीट केला, कारण स्त्री जन्म फार अवघड आहे. किती अवघड आहे, जनाबाईंनी भोगलं एवढा अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला थोडक्यात स्त्री जन्म पुढे सरका पटापटा, आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी इथं आजूबाजूला जिथे जागा सापडेल तिथे येऊन बसा. बाबा असे या इकडं, इथे या पटापट सरका. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठं बसायचं ते बसा, फक्त आवाज करू नका. किती अवघड आहे स्त्री जन्म. आतापासून नाही, जर राधा राणीच्या काळापासून, त्याच्या अगोदर सीता मातेच्या काळापासूनच स्त्री जन्म अवघड. भगवंतासोबत वनवासाला सीता माता गेल्या. तुमचं लक्ष आहे का बायकांकडे लक्ष आहे? लक्ष कुठे? इकडे आहे ना. माझ्याकडे नका देऊ, मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. हा, मग सीता मातेच्या जन्म किती अवघड आहे. पती सोबत 14 वर्षाचा वनवास भोगल्याच्या नंतर राजा दशरथाची सून आहे, श्रीरामाची ब्रह्मांड चालकाची मालकाची पत्नी आहे आणि भीष्मक राजाची लेक आहे, तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास घडला. एक सोन्याच्या हरणामुळे रावणाने उचलून नेलं. 6 महिने अपहरण झालं. तिथून आल्याच्या नंतर परत राज्य गादीवर बसल्याच्या नंतर ज्या वेळेला गर्भवती आहे त्या वेळेला एक धोबी येऊन म्हणतो, ही रावणाकडे राहिली, ही काय चांगली असेल. जसं 10 मिनिटं उभं राहिली चौकाश्री, ही काय चांगली. उदाहरण मग एवढं अवघड आहे. दुसरं त्रेतायुगातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे राधा राणीचं. भगवंताच्या नावामुळे राधेला सगळं गोकुळ नाव ठेवत होतं. मग ही राधा नेमकी कोण आहे हे पाहण्यासाठी दुर्वास ऋषी निघाले. वाटेत त्यांना राधेचं दर्शन करून येताना नारद महर्षी भेटले. आता वेळ 10 मिनिटं झाला त्याच्यामुळे शॉर्टकट सांगते. मग वाटेत नारद महर्षी, नारदा, दुर्वास मुनी विचारतात, इकडं कुठं? राधेच्या दर्शनाला. कोण? अरे राधेला लोक नावं ठेवतात, राधा अशी आहे, राधा तशी आहे, राधा चांगली नाहीये, ती भगवंताला नादी लावते वगैरे वगैरे. समजून घ्या तुम्ही. हा, मग म्हटले महाराज लोक तिला काय म्हणतात मला माहिती. कोण म्हणतात? नारद महर्षी. मला माहिती नाही, मी काय केलं, तिच्या दर्शनाला गेलो होतो. बरं, मग ही राधा कोण हे पाहण्यासाठी ज्या वेळेला दुर्वास ऋषी गेल्याच्या नंतर राधेने श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, या महाराज बसा 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 म्हटलं आणि बसा बसा म्हटलं. अगं मी काय तुझ्या इथं बसायला आलो? मग कशाला आला? अगं तू कोण आहे बघायला आलो. तुला माहितीये का सगळे तुला लोक काय ठेवतात, नाव ठेवतात.
सांगतात. ती म्हणते महाराज लोक मला काय म्हणतील हे मला माहिती नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे न कळे दिवस की रात्री अखंड लागली से ज्योती आनंद लहरीच्या गती वर्णू मी किती तया सुखा. लोक मला काय म्हणतात हे मला माहिती नाही, पण माझं एकच आहे वाळोत जन मज म्हणो तसे मी काही सांगण्याची गरज. महाराज लोक मला काय म्हणतात मला घेण्याला देणं नाही. माझं तरी एकच आहे काय ऐकूनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. माझं एकच आहे धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने. असू दे आता होऊ दे है की नाही. मागं पुढे होते ना स्वराला. तसं तुमचं आमचं जमतच नाही हो. असं जमत ते नाही तर आम्ही हे मायबाप आहेत. लाडकी लेख मी संताची मजवर कृपा बहुतांची. परमार्थामध्ये मला जुन्या काळात आम्ही लहान असताना तुमच्यापेक्षाही लहान असताना आळंदीत बाबा रांगणात मंदिरात लहानपण गेलं माऊलीच्या मंदिरात. आणि मग ते लहानपण एवढं सुंदर होतं की तुमच्यासारखी मोठी माणसं कडेवर उचलून पंढरपूरला घेऊन जात होती. एवढं सुंदर लहानपण होतं. आताचा परमार्थ आता आमची जनरेशन फक्त कडक कपडे घालण्यात जास्त आम्ही फेमस आहे. परमार्थामध्ये जे प्रेम होतं ना ते जुन्या काळामध्ये होतं महाराज. आता संत येते घरां पुढचे दार बंद. आता पूर्वी असं नव्हतं. ज्या वेळेला येत होते त्या वेळेला अहो शालूच्या घड्या टाकायचे. घड्या मराठवाड्यामध्ये अशी परंपरा आहे. बनारसी पैठणी शालूच्या अशा घड्या लोक टाकायचे. का संत आले स्त्री संत आली तर तिची ओटी भरणार साड्यांनी नव. आता काय महाराज मोठं घर पोकळ वासा वारा जाई कळलं का. असा आता परमार्थ शुद्ध त्याच्यापेक्षा सांगा आता परमार्थ असा झाला पण खोल गेला. परमार्थ बांबूच्या झाडासारखा पाहिजे. कसा बांबू म्हणता का वेळू म्हणता बांबू. हा मग कसा पाहिजे बांबूचं झाड. लवकर वाढत नाही ना बाबा. लवकर नाही ना वाढत. नाही वाढत. सुरुवातीला ज्या वेळेला ते वाढायला लागतं त्या वेळेला जेवढं त्याला वर वाढायचं तेवढं 10-20 फूट आधी ते मूळ काय होतं खोल जातं. का त्याला माहिती मला तेवढी उंची गाठायची. परमार्थ तसा खोल पाहिजे. त्या परमार्थामध्ये प्रेम पाहिजे. आणि त्या प्रेमाने जर तुम्ही भगवंताला बोलवलं तर तो आल्याशिवाय राहत. म्हणून देवीची जगदंबेची पूजा करायची असेल तर संत म्हणतात अशी पूजा करा. मी हे सांगत होते दृष्टांत जाता जाता विषय वळला की स्त्री जर चौकात मग ती राधा उभी राहिली मग त्या राधा राणी जशी म्हणते वाळोत जन म्हणत शिंदळी परित्या वनमाळी न विसंबे. तसं संत जनाबाई महाराज म्हणतात तुम्ही उदास होण्याचं कारण नाही. स्त्री जन्म फार सुंदर आहे. तुम्ही म्हणता बाईचा जन्म हा देवा हा जन्म पुढच्या जन्मात नको. मी म्हणून थांबले दुसरी असती तर गेली असती असं म्हणतात ना. अनुभव आले अंगात ते या जगात देत असते. वारकऱ्यांमध्ये लय बोलतात महाराज. काय 7-7 दिवस बाहेर राहावं लागतं. सगळं ऐकून घ्यावं लागतं. तुकाराम महाराजांसारख्या जिजाऊ आईसाहेबांसारख्या आवलीसारख्या पत्नी असल्या तर महाराजांना गपचूप घरात गेल्याच्या नंतर फक्त ऐकूनच घ्यावं. तुम्हाला आता अनुभव नाही थोड्या वर्षांनी येईल. हा मग तरीही जनाबाई महाराज म्हणतात काहीच काळजी करू नका. सीता मातेसारखा त्रास आपल्याला काय सांगू बाई. मी सीतेसारखा वनवास काढला. कोणती काढती. कपाटाचं दार उघडलं घड्याच्या घड्या खाली 14 वर्ष एकच वलकल नेसलं. कुणी जगाच्या मालकाच्या पत्नीने. एवढा वनवास आपला नाही. म्हणून जनाबाई आईसाहेब म्हणतात स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास साधू संत ऐसे केले जणी. का माझा अनुभव आहे. संतांच्या घरची दासी मी केली आणि मी संतांच्या घरची दासी झाल्यामुळे मला काय केलं विठोबाने दिली प्रेम कळा. कसं दळीता कांडिता तुझ गाईन अनंता माझ्या सोबत
रात्रंदिवस तो माझ्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आगाध निवाराया. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात त्याच्याकडे जाऊन तर बघा, वर्षातून एकदा नाही, रोज त्याला आपल्या मन मंदिरामध्ये बसवा, तो तुम्हाला आपलंस केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे? सावरे को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, चरणों में दामन फैला कर तो. मीरा ने जैसे गिरधर को पाया, प्याला जहर का अमृत बनाया, तुम अपनी हस्ती मिटा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो. म्हणून वर्षातून एकदा डोकावू नका. जो कुळदेवतेला विसरतो आणि जो पितरांना विसरतो, संत आणि भगवंत आपल्याला माफ करतात, पण पितर तुम्हाला कधीही माफ करत नाही त्यांना जर तुम्ही विसरले तर. तसंच कुळदेवतेला जर आपण विसरलो तर कुळदेवता सुद्धा आपल्याला क्षमा केल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारी ती आदिशक्ती अंबाबाई काळकाई असते. म्हणून काय केलं पाहिजे? रोज एकदा तरी, रोज कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात तुम्ही काय करा, ती जगदंबा आहे जिची सेवा तुम्ही बऱ्याच. पुजारी हे कोणच पाहिजे? स्त्री पाहिजे. तुम्ही म्हणाल महिन्याला त्रास आहे, अडचण आहे, दुष्टित आहे, आहा, ते त्रास नाहीये, ती अडचण नाहीये. तुम्हाला भगवंताने प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध होण्याची एक जागा दिलेली आहे. फक्त काय केलं? भारताची संस्कृती ही पुरुष प्रधान आहे आणि त्या पुरुष प्रधान संस्कृतीने महिलांना कायम दुय्यम स्थान दिलेलं आहे. पण या जगामध्ये या नारदाच्या गादीवर विना घेऊन भजन करणारी पहिली स्त्री आहे महाराज. मी नाही सांगत. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, कुणाच्या हातात आहे विना? मा शारदेच्या हातात आहे. आणि नारदांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्या सरस्वती मातेला विना द्यायला लावला भगवान नारायणाने. म्हणून तो विना एका ब्रह्मचार्याच्या हातामध्ये गेला आणि तो ब्रह्मचारी सुद्धा एका आईच्या उदरामधूनच जन्माला आला. ज्या हनुमंतरायांना आपण म्हणतो आईये महाराज विराजिये, कथा करू मती अनुसार. कोण महाराज हनुमंतरायासारखा भक्त आहे काय? कोणच नाही. योनी जन्मला मरकट, वैष्णव माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? कोणच नाही. तरी सुद्धा ते हनुमंतराय अंजनी मातेच्या पोटातूनच आले ना. मग जो खरा पुरुष आहे, खरा जो खरोखर ज्याच्यावर संस्कार आहे, तो पुरुष पर स्त्रीला नाव ठेवत नाही, कधीच ठेवत नाही. आजच्या अभंगाचं हेच सार आहे की तुम्ही देवीची पूजा करताना तुम्ही तुमच्या देवीच्या पूजेबरोबर तुमच्या घरातल्या मातेला, बहिणीला, लेकीला, पत्नीला, जोपर्यंत नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए राम भीष्म हनुमान. म्हणून यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणीच भगवान परमात्मा वास करतो. म्हणून ही जी पूजा आहे या पूजेबरोबर तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीची सुद्धा पूजा केली पाहिजे. फक्त त्या स्त्रीने सुद्धा त्या पात्रतेने राहायला पाहिजे. तिने तुमच्या डोक्यावर पायीची वाहन पायी बरी, तिने तो पतीचा मान, प्रत्येक स्त्री नवरा कसाही असला तरी दररोज त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. ही या भारताची श्रीमंती आहे. कारण या भारतामध्ये दोन गोष्टी श्रेष्ठ, एक म्हणजे गाय आणि दुसरी म्हणजे माय. या दोन गोष्टी शाबूत राहिल्या, या हिंदुस्थानातली स्त्री शाबूत राहिली तर हा हिंदुस्थान शाबूत राहिल्याशिवाय राहणार नाही. एकच गरजेचं आहे, जे सध्या चाललंय, जे लवजिहात चाललंय, तसं कीर्तन माझं बाबा कमीत कमी 4 तास होतं. पण आज वेळ असा आहे, माझा आमचा दादा तिथं वाढ बघतो, ही कधी सोडते, मी घड्याळ बघते. त्या समोरच्या माणसांनी 2 वर्ष अगोदर पासून सांगितलेलं आहे. म्हणून माझी या वर्षीची जी कसर आहे ना, ते गेले आमच्या अरविंद काका आहेत काय, काय अशोक काका असतील, सगळे कदम मंडळी
वर्षी तुम्हाला जर वाटलं तर बोलवा, मी नक्की भरून काढेल. प्रत्येक ठिकाणी पाकिटाचा प्रश्न येत नाही. कधी कधी सेवा उधार असते. आज माझी सेवा त्या जगदंबेवर उधार आहे. मी थोडक्यातच सांगते. मला कीर्तनाला कमीत कमी 4 तास लागतात. आता ती सवयच आहे, पण आज मीच एवढी अधीर आहे की पटकन जायचंय. पण कसं आहे, तुमची जी सेवा आहे, मला थोडक्यात एवढंच सांगायचंय. गावभर दळलं, रातभर दळलं, हाती काय नाही लागलं, त्याला काय मजा नाही. थोडक्यातच गोडी आहे. तुम्हाला एवढंच सांगते, रोज वर्षातून एकदा केल्यापेक्षा काय करा, स्त्रीला एकच सांगते, रोज तुमच्या पतीचं दर्शन जर, मग तुम्ही म्हणाल तो चांगला नाही, तो चांगला नाही ना, तर त्याला चांगलं बनवण्याची ताकद भगवंताने आदिशक्तीने आम्हाला दिलेली आहे. तिला नवरा कसाही असू द्या, त्याला जाग्यावर आणण्याची ताकद एका आदिशक्तीने आमच्यामध्ये दिलेली आहे. या कुंकवामध्ये एवढी ताकद आहे. टिकली तर टिकली संसारातून, म्हणा ना, संसारातून सकाळी जाऊन बघायचं आपण कुठे चिकटलेलो आहोत, कोणत्या बाथरूमच्या भिंतीवर कोणत्या साईडला आहे. आता तर आमची जनरेशन फार लावतच नाही. टिकली लावल्यामुळे वय जास्त दिसतं अशी समजूत आहे आमच्या मुलींची, म्हणून त्या लावत नाही. टिकली नाही लावायची, कुंकू लावायचं महाराज. कारण हे कुंकू जेवढं मोठं ना, नवऱ्याचं आयुष्य तेवढं मोठं. म्हणून ती आदिशक्ती आमच्यामध्ये आहे. ती काही मंदिरात नाही, ती कोणत्या मूर्तीत नाही, ती आमच्यामध्ये वास करते. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न भावे उदास, साधू संता ऐसे केले जनी. अभंग, उर्वरित अभंग माझ्याकडे उधार आहे. कुठे गेले काकांना बोलवा जरा एकदा. उर्वरित अभंगाची जी सेवा आहे ती माझ्यावर उधार आहे. तुम्ही मला कधीही बोलवा, मी माझी सेवा येऊन पार पडण्यास नेहमी तत्पर आहे. बरोबर आहे. मी आताशी एका कडव्याला सुरुवात केलेली आहे. माणसं नवीन आहेत, मी त्यांना म्हटलं लवकर आवरा आहे की नाही. ते म्हणत असतील बाई आली तर आली, आणि आम्हालाच आता कसं, एक तर बाई माणसाचं फार अवघड आहे महाराज. जास्त बोललं तरी काय आहे, जास्त बोलते, हसलं तरी म्हणतात लय हसते. काय करावं, कसंही आहे की नाही. बदल जरी पडला, कोणाची सून आहे रे ती, कशी चालली बघा, असं आहे. पण या ठिकाणी हे माझे सगळे जे वारकरी बांधव आहे, मायबाप आहे, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची. भगवंताचं प्रेम आहे. कारण याच देशामध्ये गार्गी, मैत्रेयी सारख्या सुद्धा स्त्रिया होऊन गेलेल्या आहे. म्हणून या देशाची स्त्री सर्वोच्च पदाला गेलेली आहे. म्हणून हा हिंदुस्थान, हा भारत, लव जिहादांनी कितीही मिटवण्याचा प्रयत्न केला, फक्त आपल्या पोरी बाळी भटकळल्या नाही पाहिजे. त्या भरकटल्या की मग संपलं. त्यांना फक्त आवर घाला. लेकीला जीन्स घालायला शिकवताना तसं तिला 2 हातामध्ये तलवारी घेऊन एखादी मुंडकं उडवण्याची ताकद सुद्धा त्या लेकीच्या मनगटामध्ये भरा, आणि मग तिला जीन्स घालू द्या. मी एवढंच म्हणेन. आजची दुर्गा जीन्स सुद्धा घालू शकते, पण तिला तेवढी ताकद नाही. तर जीन्स घालते आणि कुणी मागं लागलं तर घरात पळून येते, काहीच उपयोग नाही. म्हणून त्या जगदंबेला एवढंच प्रार्थना करेल. खूप मोठं नामांकित तुमचं कुटुंब आहे. 3रा मान तुमच्या घरादाराला आहे. संपूर्ण जुने दगडू काका कदम असतील, संपूर्ण कदम भावकी असेल, मानाचं घराणं आहे. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. भगवंताने भरपूर दिलं मला. मी भगवंताला एवढंच म्हणेन, देवा आताच्या आमच्या स्त्री वर्गाला, ह्या आमच्या ज्या लक्ष्मी आहे, ज्या सरस्वती आहे, ज्या दुर्गा, यांना एकच दे का. प्रेमात जर स्त्री राहिली तर ती लक्ष्मी आहे, पण वेळ आली तर तिलाच महाकाली बनायला वेळ लागत नाही. म्हणून परकीयांचं आक्रमण ज्या वेळेला आमच्या स्त्रियांवरती होतं, त्यावेळेला आमच्या स्त्रियांच्या मनावरती महाकालीने येऊन राज्य करावं. एवढंच आई काळकाई तुझ्या चरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानते. कालकरी मालकरी असेल, गायनाचार्य असेल, कुणाचं नाव मला माहित नाही, मृदंगाचार्य असतील, साऊंड सिस्टीम वाले दादा असेल, संपूर्ण ज्यांनी मला बोलवलं ते असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्या काळकाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन उर्वरित सेवा तुमच्या सर्वांच्या ऋणामध्ये राहून पुढच्या वर्षी परत माझी सेवा पार पाडीन. जर तुम्ही मला बोला
क्षमा मागून ना तरी बालक बोबडा बोली वाकोडा विचुका पावली ती सोच करुणी माऊली रिझे जेवी भगवंताच्या चरणी आणि माझ्या गुरुवर यांच्या चरणी सेवा अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर तुम्ही चाल म्हणायची का तुम्हाला? हा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांची क्षमा मागते. विठोबा रखुमाई भजन राहिले. विठोबा रखुमाई बोलिले करे वेडे वाणे होते